मी स्नेहल आणि करूया आपण निफ्टीची ॲनालिसिस एका मिनिटामध्ये। जर आपण बघू शकता काल मार्केट खुललं ते एकदम छान लेवलवरती ओपन झालेलं होतं। 23,250 वरच्या वरती त्यांनी सस्टेन करून वरती जाण्याची कोशिश केली होती निफ्टीनी, पण निफ्टीला 23,400ला हा इमिजिएट हर्डल असल्यामुळे तिकडेच मार्केट निफ्टी सस्टेन नाही झाला आणि त्याच्यानंतर 23,400 नंतर आपण बॅक डाऊनवर्ड साईडने मूव बघू शकता। आणि तुम्ही हे बघू शकता मार्केट जिथून ओपन झालं होतं त्याच्या जवळपासच मार्केट बंद झालेलं आहे। त्याच्यामुळे मार्केट आपल्याला एका कन्सोल्टेशन रेंजमध्ये मिळत आहे। आणि आपण बघू शकता आज मार्केटने बेरिश एंगल्फिंग बनवलेली आहे आणि तुम्हाला समजू शकते की दोन इमिजिएट रेजिस्टन्स आणि सपोर्ट बनवलेले आहे। इमिजिएट रेजिस्टन्स आहे 23,400 ते 500 आणि 23,000च्या रेंजमध्ये कन्सोल्टेट करणार आहे। जोपर्यंत या दोन रेंज आपल्याला ब्रेकडाऊन या ब्रेकआउट करणार नाही तोपर्यंत आपल्याला समोरचं डिरेक्शन करणार नाही। तर त्याच्यामुळे आपण बघूया मार्केट ज्या दिवशी या दोनपैकी एक रेंज तोडेल त्या दिवशी मार्केटचे आपल्याला डिरेक्शन समजेल। चला तर मग भेटूया उद्या।